मॅच क्रमांक 4 त्या ठिकाणी सुरू होईल. JP पहारे त्यांच्या विरोधात असेल जय हनुमान आवळे क्रिकेट संघ. तर या खेळाच्या नक्कीच या सत्रामध्ये जाऊया आपण मोनीची पाटील यांच्या शुभेच्छा या खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये. धन्यवाद. धन्यवाद. तर वळतोय चला पुन्हा एकदा मॅच मध्ये. पहिल्या सत्रातील ही शेवटची मॅच असावी असं वाटतं. एका बाजूला टीम JP स्पोर्ट्स आणि त्यांच्या टीम जय हनुमान आवळे. प्रथमतः नाणेफेकीचा कौल जिंकून क्षेत्ररक्षण निवडले गेले, आमंत्रित केले फलंदाजी करण्यासाठी. तर दोन सलामीचे फलंदाज मैदानामध्ये रवाना झालेत. गोलंदाज देखील सज्ज झालाय. पहिला चेंडू चांगल्या पद्धतीने हटवलाय. अगदी स्टेट डाव ह्या चेंडूवरती प्रहार केला होता. एक धाव कंप्लीट केली जाईल आणि यापैकीपर्यंत एकच धाव. या एका धाबेच्या जोराने धावसंख्या श्रीगणेशा केला जातोय. खातं उघडलं जाते. धावसंख्या फळकावरती 1 या आकड्यावर जाऊन पोहोचते एका चेंडूच्या समाप्तीनंतर. स्ट्रायकर एंडला रुपेश, नॉन स्ट्रायकर एंडला जगदीश हे फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. आणि गोलंदाज सज्ज होतोय षटक क्रमांक पहिला घेऊन अभिजित. पुण्याच्या एकदा गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस मात्र चेंडूला ओळखलं होतं. चांगल्या पद्धतीने दिशा दिली आहे. चेंडू निघून जाईल फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये. 4 धावांसाठी येणारा या इनिंगचा पहिला चौकार. कमॉन डीजे. तर नक्कीच या 4 धावांच्या जोराने 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती आपल्याला पाहायला मिळते ती तब्बल 5 या आकड्यावरती. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आडव्या पट्ट्याचा हा फटका. चांगला क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न होता पण बॅकअप खूप सुंदर आहे. पैकी येईपर्यंत दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाते आणि सोप्या पद्धतीने या 2 धावा कलेक्ट केल्या गेल्या आणि या 2 धावेच्या जोराने धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली. माझे साथी गुणलेखक मला दर्शवताना ललित की 7 या आकड्यावरती 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. यास ललित अगदी एका गोष्टीकडे लक्ष दिलं तर एक मोठा फटका आल्यानंतर देखील धावा कुठेतरी रोखण्याचा प्रयत्न केला जातो गोलंदाजांकडनं. आणि हा पलटवार जेव्हा जेव्हा आपण मैदानामध्ये बघतोय तेव्हा तेव्हा तो संघ मात्र पुढे जात असतो आणि इथे मात्र तेच आवडी संघाने दाखवून दिलाय. धावसंख्या 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 7. चौथा चेंडू प्रगतीपथावरती असेल. गोलंदाज पुन्हा एकदा हा प्रकार चेंडू अपस्टंपच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न. चेंज ऑफ व्हेरिएशन, चेंज ऑफ पेस हा चेंडू हाताळला गेलाय आणि त्याच्या जोरावरती नक्कीच निघून गेलाय रक्षकाच्या हातामध्ये. चेंडू हाताळले पाहिजेत. अभिजित आपला पुढचा चेंडू घेऊन स्लोवर चेंडू. एवढा फायदा उचलता आला नाही. डीप मिड विकेटच्या रीजन मध्ये खेळाडू पाठीमागे नक्कीच तैनात आहे. पैकी पर्यंत एक धाव कलेक्ट करतोय आणि या एका धावेच्या जोराने धावसंख्या आता मात्र फळकावरती 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. तर नक्कीच धन्यवाद. 8 धावसंख्या फळकावरती जोडली गेली आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. हा चेंडू देखील स्लोवर हाताळला होता. त्याच पद्धतीने हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न डीप मिड विकेटच्या रीजन मध्ये खेळाडू तैनात आहे. इथे एक धाव कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आहे आणि चांगल्या पद्धतीने कॉलिंग होती. 2 धावा मात्र कंप्लीट केल्या जातील आणि या 2 धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली गेली ती म्हणजे तब्बल 10 या आकड्यावरती. हॅलो विकी निघलाय. तर एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती आपल्याला जाऊन पोहोचली गेली 10 या आकड्यावरती. कोणत्याही प्रकारचा विकेटचा नुकसान पाहायला मिळाले नाहीये म्हणजे दोन्ही संघ अजून देखील स्टेबल आहेत पहिल्या षटकावरती असताना. दोन-दोनच्या सरासरीने मात्र धावसंख्या जमवली जाते. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय आणि या 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा जर विचार केला 16 ही फळकावरती आपल्याला पाहायला मिळते. चौथा चेंडू प्रगतीपथावरती असेल. हा चेंडू पुन्हा एकदा ऑफस्टंपच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न. कुठच्याही प्रकारचा पंचांचा इशारा नाहीये म्हणजे चेंडू नक्कीच निघून गेलाय निर्धावच्या स्वरूपामध्ये.
चार चेंडूच्या समाप्तीनंतर या शेवटचे 2 अंतिम चेंडू बाकी असतील या षटकातील गोलंदाज उमेश यांचे. 5वा चेंडू प्रगतीपथावरती वाडा भिवंडी रोड कडनं वळतायत. या चेंडूवरती प्रहार लॉंग ऑनच्या रिजन मध्ये खेळाडू नक्कीच तैनात होता पण फंबलिंग पाहायला मिळाली आणि त्याच्या जोरावरती बॅकअप देखील तेवढं चांगलं, पण 2 धावा नक्कीच वाचू शकत नाहीयेत. फेकीपर्यंत 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट केल्या जातील आणि धावसंख्या फळकावरती 18 या आकड्यावरती जाऊन पोहोचली गेली आहे 5 चेंडूच्या समाप्तीनंतर. एक शेवटचा अंतिम चेंडू बाकी या षटकातील. अंतिम चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. हा अंतिम चेंडू उडवून दिलाय, सरळ निघून जाईल सीमा रेषे बाहेर. 6 धावांसाठी षटकार आणि या 6 धावांच्या जोराने धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचते 24 या आकड्यावरती. कमॉन डीजे. थँक्यू. तर बघा कुठेतरी अगदी विचार केला तर ललित पहिल्याच 3 चेंडूवरती सिंगलचा मात्र डबल सिंगल मात्र घेतली गेली आहे. म्हणजे 4 चेंडूवरती डबल सिंगल, एक निर्धाव चेंडू आणि शेवटच्या अंतिम चेंडूवरती मात्र एक मोठा फटका. त्याच्या जोरावरती मात्र धावसंख्या झपाट्याने वाढली गेली आहे, 24 आकड्यावर जाऊन पोहोचली गेली. सरासरीचा विचार केला तर 12च्या सरासरीने आतापर्यंत धावा जमवल्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर. येणाऱ्या पुढच्या 2 षटकामध्ये किती धावा जोडल्या जातील आणि किती धावांचं टार्गेट दिलं जाईल हे ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवरती पुन्हा एकदा भागेश मात्रे. पहिले 3 मॅच मध्ये आपण जर पाहिलं गेलं तर ही तिसरी मॅच आहे. या तिसऱ्या मॅच मध्ये जर आपण पाहिलं गेलं तर तब्बल पहिल्या षटकामध्ये कमी धावसंख्या आल्या आणि दुसऱ्या षटकामध्ये जास्त धावसंख्या आल्यात. या मॅच मध्ये सुद्धा तेच समीकरण राहिलं. पहा, अभिजितचं पहिलं षटक होतं, त्यामध्ये आल्या धावसंख्या 10, त्याच्यानंतर उमेश आले, त्याने खर्च केल्या धावसंख्या 14, म्हणजे एकंदरीत 24 धावसंख्या या 2 षटकामध्ये ना चांगल्या स्थितीमध्ये आहे सध्या तरी बॅटिंग करणारी टीम पहारे क्रिकेट संघ. या नक्की स्पर्धेमध्ये तुम्हाला अनेक सारे पारितोषिकं पाहायला मिळाली, ज्या अनुषंगाने उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, उत्कृष्ट फलंदाज, नक्की ज्याच्यासाठी नक्की ट्रॉफी मॅन ऑफ द सिरीजची नक्कीच ही उत्तम ट्रॉफी तुम्हाला पाहायला मिळते. अगदी सुबक अशी ट्रॉफी आहे जी नक्कीच कैलासवासी शिवराम रामा जाधव यांच्या स्मरणार्थ उत्तम शिवराम जाधव यांच्याकडून नक्कीच या स्पर्धेला लाभली गेली. आणि त्याच्यानंतर मंगलाबाई देवराम चव्हाण नक्कीच यांच्या स्मरणार्थ जर आपण पाहिलं गेलं तर संतोषजी देवराम चव्हाण नक्कीच यांच्याकडनं आपल्याला प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाची ही ट्रॉफी या स्पर्धेमध्ये देण्यात आली. या सर्व दानशूर व्यक्तींचं मनपूर्वक आणि मनाच्या अंतःकरणाने स्वागत. कारण स्पर्धेला आलात, स्पर्धेला वेळ दिली आणि स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने प्रेम दाखवलं गेलं या आयोजनाच्या माध्यमातून. तर तुमचंही या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. पहिलाच बॉल पहा, षटक क्रमांक 3 चालू आहे. त्या ठिकाणी गोलंदाज आपण विचार केला गेला तर तिसऱ्या षटकासाठी दाखल केला गेलाय, पाचारण केला गेलाय विवेकला आणि पहिल्या बॉलवरती नक्कीच 2 आल्यात. टीमची धावसंख्या 26 ओ द विकेट. यावेळेला खेचण्याचा प्रयत्न, ऑफस्टॉपवरती बॉल, लॉंग स्टॉपला खूपच वेगाने, आउटफील्ड फास्ट आहे त्या ठिकाणी आणि अशा क्षेत्रामध्ये बॉल गेलाय ना ज्या क्षेत्रामध्ये कधीच आउटफील्ड खराब नसते. 22चा हा चौकार राहील. टीमची धावसंख्या तब्बल आता या 4 धावसंख्येच्या साह्याने पोहोचली जाईल, ती म्हणजे 30 ऑन बोर्ड, 3/30. थँक्यू. 30 धावसंख्या झाल्यात. 2 षटकामध्ये होत्या 24, पहिल्या बॉलवरती आल्या 2, त्याच्यानंतर 22चा चौकार. बहुत यार. विवेक पुन्हा एकदा लांबून खेचण्याचा प्रयत्न, अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर ठेवला गेला होता. तुम्ही फुटवर्कचा जरूर वापर करताय, परंतु फुटवर्कचा वापर करत असताना तुम्हाला ऑप्शनवरती नक्की जेव्हा बॉल पिच होतो तेव्हा अगदी तुम्हाला आडव्या बॅटने जेव्हा बॉल खेळायचा असतो ना तेव्हा बॉलची खऱ्या अर्थाने मेरिट तुम्हाला ओळखायला हवी. ती ओळखली गेली नाही. नशिबाचा एक चौकार आला, त्याने धावसंख्या 30 वरती गेली होती आणि त्याच्यानंतरचा हा डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय गोलंदाज विवेकचा. थांबून खेळण्याचा प्रयत्न, हवेमध्ये खेळतात, त्या ठिकाणी फिल्डर वळतात, लॉंग ऑफला नक्कीच फिल्डर होते, वळले गेले आणि कॅच झाली ड्रॉप. त्या क्षेत्ररक्षकाकडनं ना या 2 झेल नक्कीच ड्रॉप झाल्यात. कारण मागच्या ओव्हरमध्ये जर पाहिलं गेलं तर तिथे नक्कीच एक धावसंख्या ड्रॉप झाली. त्याच्यानंतर शेवटच्या बॉलवरती एक षटकार आला जिथे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाले उमेश. त्याच्यानंतर विवेकला जसं मैदानाच्या आतमध्ये दाखल केलं ना, विवेकने 2 बॉल तर सुरेखरित्या हाताळले गेले, परंतु अवी आणि नक्कीच पाहिलं गेलं तर यष्टीरक्षक अगदी नक्कीच एसटीच्या मागे जो खेळाडू होता त्याच्या हातातनं नक्कीच बॉल निसटला गेला. तो 22चा चौकार आला आणि त्याच्यानंतरच्या या 2. पुन्हा एकदा थांबवून खेळण्याचा प्रयत्न, फुटवर्कचा वापर नाहीये. तुम्ही हार्दिक पांड्याला पहा, तुम्ही एबी डिव्हिलियर्सला पहा,
त्यांचा ना फुटवर्क खूप सुरेखरित्या असतो. त्या अनुषंगाने ते ना चांगले फटके खेळत असतात, पण इथे फुटवर्कचा वापर, फुटवर्कचा थोडासा अभाव पाहायला मिळाला आणि त्या अनुषंगाने हा डॉट बॉल खेळत असताना बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये आघाडीला गेले होते. ते म्हणजेच जगदीश. पुन्हा एकदा थांबून खेळण्याचा प्रयत्न, शेवटच्या क्षणाला मन बनवलं गेलं होतं, स्क्वेअर कट करायचा होता, परंतु पंच आम्हाला सांगत असताना रतनजी मानेरकर की हा व्हाईट बॉल इम्पॅक्ट एक्स्ट्रा धावसंख्येचा त्या ठिकाणी स्कोर कार्डवरती पडणार आहे. तो एक्स्ट्रा बॉल ना ज्या प्रकारे फेकला गेला ना त्याप्रमाणे फलंदाजाने फोटो आता यूज केला गेला होता. त्यांना कट करायचा होता, त्यांनाही माहिती आहे बॅकआउट पॉईंट, डिपिच कव्हर पॉईंट, त्यानंतर कव्हरला एक्स्ट्रा कव्हरला फक्त फिल्डर आहे कव्हर, आणि हा पूर्णपणे तडम्यांचा क्षेत्र ना पूर्णपणे खुला होता, परंतु हा व्हाईट बॉल आलाय. शेवटचा बॉल थांबून केल्यात बॅटच्या रिदम मध्ये, बॅटच्या स्लॉट मध्ये हा बॉल हा षटकार
फेकणं ज्या ठिकाणी धावसंख्या आपल्याला 62 पाहायला मिळतात. 62 ऑन बोर्ड. शेवटचा बॉल मैदानाच्या आतमध्ये टाकण्यासाठी तयार. पुन्हा एकदा शफल झाले आडव्या बॅट. पुन्हा एकदा हुक. पॉवरफुल सक्सेसफुल डिलायसीचा स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळाला आणि जसा डीजे वाजेल आमच्या गट्टूचा नाच सुद्धा होईल. नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचंय, जिथे मात्र टीम कव्वाड संघाचे कर्णधार आणि विपक्षामध्ये टीम पारिवली संघाचे कर्णधार असतील. चला नाणेफेकीच्या कौल कक्षाकडे वळतोय, जिथे मात्र कव्वाड संघाचे कर्णधार आहेत आणि त्याच्या समवेत जोडले गेलेत टीम पारिवली संघाचे कर्णधार. तर नाणेफेकीची ओळख एका बाजूला 2022 तर एका बाजूला स्वराज स्पोर्ट्स पारिवली. एका बाजूला आहे 2022 तर एका बाजूला स्वराज स्पोर्ट्स पारिवली. कॉलिंग कोण देणार? ओके, कव्वाड संघाकडनं कॉलिंग 2022 अशी कॉलिंग आणि सर्व स्पोर्ट पारिवली हे मात्र नाण्याचं कौल पडलंय. मी मांडीवर विनंती करतो व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. वेलकम. तर पारिवली संघाच्या कर्णधाराकडे बघितलं गेलं तर नियोजन आयोजन आपलं आहे आणि या नियोजन आयोजनामध्ये खेळताना कसं वाटते सर्वप्रथम तुम्हाला? चांगला वाटेल ना. अगदी जर विचार केला तर या नियोजनात पाठीमागची मेहनत किती होती आणि कशा अर्थाने ती आज रंग लागली आहे? 1 ते 1.5 महिना आम्ही खूप मेहनत घेतली आणि खूप धावपळ केली. येस, अगदी आपल्या नियोजनामध्ये आता मात्र खेळताना उत्तम निर्णय का असेल? क्षेत्ररक्षण. अगदी जर विचार केला तर या मैदानाचा खेळपट्टीचा अनुभव तुम्हाला देखील संघ जो आहे कव्वाड संघाला देखील असेल, तर क्षेत्ररक्षण करताना किती धावांपर्यंत रोखण्याचा हा तुमचा प्रयत्न? 30 ते 35 पर्यंत. की अगदी कव्वाड संघाच्या कर्णधाराकडे वळतोय. नाणेफेकीचा कौल हारलाय, तर नाणेफेकीचा कौल तुमच्या पक्षामध्ये असता तर तुमचा निर्णय काय? बॅटिंग. फलंदाजी तुम्ही घेतली असते आणि आता मात्र तुमच्या मनासारखं झालंय पर्यंत मारण्याची मजल असेल, जास्तीत जास्त धावा मारण्याचा प्रयत्न असेल. अगदी पारिवली संघाचा जर विचार केला तर यश म्हात्रे याच्यावरती तुम्ही नक्कीच त्याच्या विपक्षामध्ये काय स्ट्रॅटेजी असेल? जे गेम प्लॅन मॅच मध्येच करू आम्ही. Yes, नक्की. संघांना ऑल दी बेस्ट. ओव्हर टू कमेंट्री. टॉस की संपन्न झालाय. पारिवली टीमने नक्कीच टॉस जिंकला. फिल्डिंगचा डिसिजन बॅटिंगसाठी नक्कीच इन्व्हाइट केले गेले. त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने कॅप्टन कव्वाडच्या कॅप्टनचं ओपिनियन हेच होतं की टॉस जिंकल्यानंतर त्यांनी बॅटिंग स्वीकारली असती, परंतु नक्कीच त्यांच्या मनासारखा डिसिजन त्यांना मिळाला गेलाय. इथं पहा 69 धावसंख्येचं लक्ष. आणि काय वाटतं मोनिश पाटील की आजच्या दिवसामधला नक्कीच हाय स्कोर आहे, या 69 धावसंख्येचा लक्ष्याचा पाठला होईल का? कारण पहिल्याच बॉलवरती विकेट आली आहे.
तेच नक्कीच अगदी जर विचार केला तर या 69 धावांचा पाठलाग करताना पहिलं जे षटक आहे पॉवर प्लेचं ते खूप जास्त इम्पॅक्ट करेल. कारण की फलंदाजी करणाऱ्या संघाचा मात्र एक इच्छा असेल की या पॉवर प्लेमध्ये जास्तीत जास्त धावा जमाव्या आणि जेणेकरून येणाऱ्या 18 चेंडूवरती समीकरण सोपं. या पॉवर प्लेमध्ये जर चांगली गोलंदाजी झाली तर मी म्हणेन की 69 धावांचं आव्हान जे आहे ते डोंगर मात्र वाढत जाईल. नाही, काहीशा अशा मॅचमध्ये समीकरण होतात मैदानाच्या आतमध्ये की पॉवर प्लेचं षटक असतं, 2 फिल्डर बाहेर असतात, बॅट्समनला मुभा असते चांगले मोठे फटके खेळण्याची, परंतु इथे पहिल्याच बॉलवरती विकेट आलाय. याच दरम्यान माननीय श्रीयुत मुकेशजी लसने साहेब यांचा शाही सन्मानात स्वागत सत्कार करण्यासाठी मी पंकज राऊत यांना विनंती करतोय. धन्यवाद. बॅट्समन अभिजित बाद झाले, जहेश मैदानाच्या आतमध्ये नक्कीच क्रमांक 3 वरती गेल्यात. 2 धावसंख्या त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाल्या. त्या संघाने नक्कीच कॅच ड्रॉप झाली विकेट आल्यानंतर आणि बॉलवर तयार. अजून एक चांगला बॉल फुल लेन, त्या ठिकाणी प्रोटेक्शन आहे, शॉटमध्ये मिड विकेटला डायरेक्ट हिटचा प्रयत्न तर अनसक्सेसफुल झाला, परंतु बॉल मागे जातोय, बॅकअप मिळतंय. तोपर्यंत अजून एक सिंगल त्या ठिकाणी एकवटली जाईल. सिंगल आली आहे पहा. 69चं टार्गेट तुमच्या समोर अगदी डोंगरा एवढं आहे, ते नक्कीच तुम्हाला कंप्लीट करावे लागेल. बहुत तयार. अजून एक फुल्लर लेन, इनफिल्डच्या वरून काढण्याचा प्रयत्न, इनफिल्डचे फिल्डर होते, प्रयत्न सुरेखरित्या होते, अगदी पाठमोरे बॉल खाली नक्कीच गेले होते, परंतु अगदी त्याच्या हाताच्या वरनं हा बॉल नक्कीच ट्रॅव्हल झाला. बॉल लॉंग ऑफ सीम आरेशी पलीकडे. हा पहिला नक्कीच चौकार या षटकामधला चेतनच्या बॅटमधनं आलाय. 69 धावसंख्येचं तुमच्या समोर टार्गेट आहे. सुरुवात ना अगदी तुम्हाला स्वॅगने करायची होती, परंतु त्यांची सुरुवात थोडीशी तो प्रयत्न फसला गेला. अगदी बॉल मधल्या स्टिकवरती तुम्हाला आदळताना पाहायला मिळाला. पहिल्याच बॉलवरती आला विकेट, दुसऱ्या बॉलवरती आली धावसंख्या 2, तिसऱ्या बॉलवरती आली सिंगल आणि त्याच्यानंतरचा नक्कीच चौकार आलाय. टीमची धावसंख्या 7, 7 ऑन बोर्ड. हाईट फॅक्टर जास्त होतं का हे पाहावं लागेल. पंचांकडे आशाभूत नजरेने बघितलं जरूर गेलं, परंतु बॅकर स्क्वेअर लेगला नक्कीच तुम्हाला फिल्डिंग पाहायला मिळाली. दरम्यान 2 धावसंख्या कंप्लीट होतील का हा प्रश्नचिन्ह होता, परंतु 2 धावसंख्या झाल्यात कंप्लीट. हाईट फॅक्टर कदाचित ना जास्त नव्हतं हे सांगतात, कारण फ्लॅटेड बॉल हा नक्कीच पिच झाला गेला. उंची जरूर जास्त होती, परंतु बॉल जेव्हा पडला गेला ना तेव्हा कमरेच्या थोडासा खाली होता. त्यामुळे नक्कीच सुदीप सर, त्याच्यानंतर रतनजी मानेरकर सर यांनी नक्कीच कोणत्या प्रकारचा इशारा त्या ठिकाणी दिला गेला नाही आणि त्या अनुषंगाने या बॉलवरती 2 धावसंख्या, टीमची धावसंख्या तब्बल पोहोचत असताना 9 ऑन बोर्ड, 9 या आकड्यावरती. 69 धावसंख्येचं टार्गेट होतं पहा. 9 धावसंख्या झाल्यात कंप्लीट, अजूनही बनवायची आहे धावसंख्या 60. या वेळेला आता हाईट फॅक्टर जास्त आहे, चुकीच्या प्रकारे आता बॉल पिच केला गेला, नक्कीच त्याच्यावरती येईल सिंगल. 9ची 1 प्लस धावसंख्या त्या ठिकाणी जोडली जाईल आणि आता नक्कीच टीमची धावसंख्या 11 या आकड्यावरती होईल. सर्व काही सुरळीत चाललंय, तर अशा प्रकारे नक्कीच चेंडू हाताळण्याची काय गरज होती का ते सांगत असताना बॉल कदाचित हातामधनं निसटला असावा. त्याच अनुषंगाने या बॉलवरती आल्या धावसंख्या 2, टीमची धावसंख्या झाली 11, जिथे आपल्याला नक्कीच अथर्व पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळतोय. यावेळेला लोबो फुल टॉस अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, फ्री हिटचा बॉल, इथनं विकेट मिळेल कारण रनरच्या स्वरूपात फलंदाज बाहेर जाऊ शकतो. कॉर्डिनेशन चांगलं होतं कारण बॉल बॅटच्या टो एंड वरती लागला. स्वतःच्या फॉलो थ्रू मधनं नक्कीच गोलंदाज अथर्व वळले गेले, बॉलला कलेक्ट केला गेला आणि त्यांनी पाहिलं गेलं अगदी डोळ्यासमोर की नॉन स्ट्राईकचा बॅट्समन आहे ना, बॅट्समन तो थोडासा धावसंख्येला बनवण्यासाठी नक्कीच पुढे सरसावला गेलाय. त्या अनुषंगाने त्याने आपल्या पावलांचा वेग नक्कीच वाढवला गेला. बॉल खाली गेले, बॉल उचलला गेला, स्टंपवरती लावला गेला आणि परिणाम काय पडला गेला तर विकेटचं पहिलं पतन, दुसऱ्या विकेटचं त्या ठिकाणी पतन झालंय आणि फलंदाजाला आता मैदानाच्या बाहेर तुम्ही नक्कीच अगदी जड पावलाने निघताना पाहायला मिळाले. 2 गडी गमावले गेल्यात. धावसंख्या 69 बनवायच्या आहेत. मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना बॅटिंग करणाऱ्या टीम जर आपण पाहिले गेलं तर आवळे क्रिकेट संघाला, परंतु ज्या अनुषंगाने आपण या मॅचचं रिदम पाहिलं गेलं ना तर अक्षरशः टॉप गिअरमध्ये त्यांना सुरुवातीपासून बॅटिंग करायची होती, परंतु सुरुवात सुरेख झाली नाही. पहिल्या बॉलवरती विकेट, या ओव्हरमध्ये 1 चौकार सुद्धा आला, 2 विकेट सुद्धा आले आणि हवेचा वेग जर पाहिला गेला ना तर ज्या साईडनं, ज्या इनिंगने नक्कीच तुम्ही फलंदाजी करतात ना त्या साईडनं तुम्हाला बॅटिंग करणं खऱ्या अर्थाने सोपं होईल, कारण हवेचा वेग सुद्धा त्याच दिशेनं आहे. तुम्ही ऑफ स्टंपवरले बॉल कव्हरला, एक्स्ट्रा कव्हरला खेळू शकता, लॉंग ऑफला खेळू शकता, कारण हवेचा वेग ना त्या दिशेनं आहे. त्याच्यामुळे नक्कीच बॉलच्या मिनिटमध्ये आता या इनिंगमध्ये फटके खेळावे लागतील. या ओव्हरमध्ये अथर्व पुन्हा एकदा होतात तयार. यावेळेला ऑन साईडला दरम्यान खेळण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी बॉल फाईन लेगला पाहायला मिळतोय. फाईन लेग वरनं बॉल नक्कीच उचलला गेला, तिथनं आली सिंगल. टीमची धावसंख्या 12 आकड्यावरती. 69चं लक्ष आहे, मोठं लक्ष आहे. त्या मोठ्या लक्ष्याचा पाठला अगदी
सुरुवातीपासून धडाकेबाज करायला हवा होता, परंतु सुरुवात थोडीशी कमजोर झाली. पहिल्या षटकामध्ये आल्या धावसंख्या 12. ती शिवर द विकेटने उचलण्याचा प्रयत्न, बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. बॉल पडल्यानंतर काहीसा ऑफस्टम वरून ट्रॅव्हल झाला. आउटसाइड दी ऑफस्टम चेंडू पिच केला गेला होता. पडल्यानंतर थोडासा खऱ्या त्याने लाईन मधनं बाजूला सरकला गेला होता, परंतु परफेक्टली व्हाईट लाईनीच्या वरून नक्कीच हा चेंडू तुम्हाला ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला आणि त्या अनुषंगाने हा डॉट बॉल आलाय. अतिशय आहेत त्या ठिकाणी. षटक क्रमांक दुसऱ्यामध्ये थांबून खेळण्याचा प्रयत्न, बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडू गॅप मध्ये खेळतात. दोन फिल्डर त्या ठिकाणी वळतात, चेंडू खाली अडवला जातोय. अखेरकार बाउंड्री लाईनच्या अगदी आतमध्ये चेंडू ढकलला गेला आणि खऱ्या अर्थाने दुखापतग्रस्त आहे का फलंदाज त्या ठिकाणी विचारतात की खऱ्या अर्थाने क्षेत्ररक्षक दुखापतग्रस्त असतील, त्याच्यामुळे नक्कीच विनंती असेल की नक्कीच खेळाडूंना ज्या क्षेत्ररक्षकाला नक्कीच दुखापत झाली आहे जरा जा मैदानाच्या आतमध्ये आणि थोडीशी चाचपडणी करायची आहे. जर दुखापतग्रस्तीचा आपण विचार केला गेला ना तर 1989 भारत वर्सेस पाकिस्तान नक्कीच ती मॅच तुम्ही अनुभवा, कारण नक्कीच वकार युनिस, वसीम अक्रम असे असंख्य सारे ना फास्टर गोलंदाज पाकिस्तानकडे होते. 1989ची नक्कीच ती मॅच होती. सर्व भारताची बॅटिंग लाईन्स ढासळली गेली होती. श्रीकांत, श्रीसन सारखे ना असे असंख्य सारे खेळाडूंना तंबूच्या छायेमध्ये पोहोचले गेले होते. त्यावेळेला नक्कीच नवज्योत सिंग सिद्धू नक्कीच मैदानाच्या आतमध्ये नक्कीच भारतासाठी क्रिकेट खेळत होते. तो ना दिवस चौथा होता आणि ती खेळपट्टी अशी होती ना, त्या खेळपट्टीवरती अगदी आपल्या हाताने आपण ते गवत उचलू शकत होतो आणि ते कैचीने कापू सुद्धा शकत होतो, एवढा सारा गवत होता. त्यानंतर नवज्योत सिंग सिद्धू सोबत ना एक 16 वर्षाचा युवक वकार युनिस समोर फलंदाजी करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये जातो. पहिला बाउन्सर नक्की तो झेलतो, तो बॉल व्यवस्थित बॅटवरती कनेक्ट होत नाही आणि दुसरा बाउन्सर जसा वकार युनिसचा येतो ना तसा त्या 16 वर्षाच्या युवकाच्या ना नाकावरती लागतो. रक्तस्राव होत असतो. त्यावेळेला भारताचे फिजिओथेरपिस्ट आणि पाकिस्तान आणि भारताचे सर्व खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जातात आणि त्याची पडताळणी करतात की जास्त गंभीर दुखापत झाली आहे का. खऱ्या त्याने नाकामधनं रक्तस्राव होत असतो आणि तो रक्तस्राव ना पूर्णपणे त्याच्या कपड्यांवरती ना असा खऱ्या अर्थाने उमटून दिसत असतो. त्यावेळेला नक्कीच भारताचे फिजिओथेरपिस्ट म्हणतात की तुला दुखापत झाली, तू दुखापतग्रस्त होऊन म्हणजे रिटायर्डच्या माध्यमातून मैदानाच्या बाहेर जा. खऱ्या अर्थाने त्या 16 वर्षाच्या युवकाच्या तोंडातून हे शब्द येतात की नाही मी भारतासाठी खेळणार, मी खेळेगा. आणि त्यावेळेला नवज्योत सिंग सिद्धू सोबत नक्कीच तो 101 धावसंख्या वैयक्तिक 57 धावसंख्या नक्कीच तो त्या मॅच मध्ये बनवतो. आणि ज्या अर्थाने भारत वर्सेस पाकिस्तान तो सामना भारताला ड्रॉ करायचा असतो ना तेव्हा 1989 मध्ये नक्कीच भारत तो सामना ड्रॉ सुद्धा करतो. खरं तर तुम्हाला विचार पडला असेल की हा 16 वर्षाचा युवक कोण, तर मित्रांनो तो 16 वर्षाचा युवक ज्याने भारतासाठी 100 शतकं खऱ्या अर्थाने ठोकली गेली आणि त्यानंतर त्याचं नाव ठेवलं गेलं ते म्हणजेच भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर, ज्यांना की 16 वर्षामध्ये क्रिकेटची सुरुवात केली गेली होती. तीही अशाच प्रकारे रिटायर्ड झाले होते. खऱ्या अर्थाने कधी रिटायर्ड झाला तर 1989ची खऱ्या अर्थाने मॅच आम्हाला आठवते. थांबून खेळण्याचा प्रयत्न, बॅटच्या व्यवस्थित कनेक्शन मध्ये नाहीये, थोडासा नक्कीच थर्डमॅनला त्या ठिकाणी प्रयत्न करावा लागेल जे नक्की देशीच्या मागे होते. बॉल अडवला गेलाय आणि बॅकअपला जे क्षेत्ररक्षक होते ना खऱ्या अर्थाने त्यांचीच धडक खऱ्या अर्थाने क्षेत्ररक्षकाला लागली गेली. त्या अनुषंगाने ते नक्कीच थोडेसे दुखापतग्रस्त झाले, मैदानाच्या बाहेर ते गेले. आणि या जर आपण मध्ये पाहिलं गेलं तर जास्त खऱ्या अर्थाने हाणामारी नाहीये, कारण या षटकामध्ये फक्त 4 धावसंख्या खर्च झाल्यात महत्वाचे 5 चेंडू फेकत असताना. बहुत तयार ओ द विकेट. थांबून खेळण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न, इम्पॅक्ट व्हाईट बॉलचा नक्की पडेल का हा पाहावं लागेल. सुदीप सर त्या ठिकाणी आहेत, ते आम्हाला नक्कीच कळवतील, दर्शवतील. येस, कारण आम्हाला डाऊट होता, कारण आउटसाईड द ऑफ स्टंप जास्त नक्की चेंडू त्या ठिकाणी पीच झाला होता. त्या अर्थाने आपण पाहिलं गेलं तर नक्कीच हा व्हाईट बॉलचा इशारा त्या ठिकाणी पंचांचा आणि एक सिंगल. तर अध्यक्ष तर डोंबिवलीचे नक्कीच अक्षयजी गायकवाड साहेबांचं त्या ठिकाणी शुभ आगमन होतोय. अगदी नक्कीच मैदानाच्या आतमधून त्यांची रॉयल एंट्री नक्कीच तुम्ही पाहू शकता. सन्मान्य अक्षयजी गायकवाड जे डोंबिवलीचे आहेत त्याचं शुभ आगमन त्या ठिकाणी होत असताना या लवकर व्यासपीठावरती येऊन असताना तुमचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. शेवटचा बॉल या षटकामधला स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न, पद्धत आली ते वापरलं गेलं, परंतु बॉल व्यवस्थित बॅटच्या कनेक्शन मध्ये नाहीये. त्या ठिकाणी 2 धावसंख्येचा धाडस होता, मानस होता, परंतु कॉन्फिडंट ठेवले गेले नाही, कारण 2 धावसंख्या बनल्या नसत्या हे सांगत असताना बॅट्समन इथनं बनली गेली सिंगल. टीमची धावसंख्या एक सिंगलने पुढे सरकत असताना 19 लक्ष होतं त्या ठिकाणी 69 धावसंख्येचं. म्हणजे अजूनही जर विचार केला गेला तर 40 धावसंख्या 12 चेंडूमध्ये बनवायच्या आहेत टीम आवळे या क्रिकेट संघाला. तर डोंबिवली पश्चिमेमधील नक्कीच नवावाडा
गावामधून शिवसेना गटप्रमुख दीपेजी पाटील यांचं नक्कीच सुद्धा शुभागमन झाले. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने मनपूर्वक स्वागत, जे नवा पाड्याचे आहेत. अक्षयजी गायकवाड सुद्धा आहेत. खऱ्या अर्थाने आपण त्यांच्या शैलीचा विचार केला गेला ना तर पेशाने बॉक्सर आहेत. ते नक्कीच या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. तर गोलंदाजीवरती षटक क्रमांक 3 घेऊन केवळ सज्ज होत आहे. पहिल्या चेंडूवरती केवळच्या विरोधामध्ये केलाय हल्ला. चेंडू सरळ निघून जाईल सीमारेष बाहेर. 6 धावांसाठी षटकार. कम ऑन डीजे. संख्या 25 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. पहिल्या चेंडूवरती आलाय एक मोठा फटका. येणाऱ्या 5 चेंडूवरती काय घडेल? पुन्हा एकदा केवळ यावेळेस फुलटॉस चेंडू होता. निघून जाईल चेंडू सरळ सीमारेषे बाहेर. पंचांचा इशारा. वाईड +4 अशा 5 धावा मिळतील. आणि अगदी या चौकाराच्या जोरावरती विचार केला तर एका चेंडूवरती धावा जवळ जवळ आल्या तर 9. थँक्यू डीजे. 11 धावा मात्र या एका चेंडूवरती जोडल्या गेल्या तब्बल. आणि त्याच्या जोरावरती धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचते एका चेंडूच्या समाप्तीनंतर. अगदी 69 धावांचा पाठलाग करताना 30 या आकड्यावरती गोलंदाज केवल पुन्हा एकदा सज्ज होतोय. या टुर्नामेंटचा हायस्ट स्कोर आपल्याला कालच्या दिवसामध्ये 85 पाहायला मिळाला होता. इथे स्ट्रॉंग अपील देखील पाहायला मिळाली, पण पंच कुठच्याही प्रकारची अपील न घेताना पडताळून लावतायत. आत्मविश्वास कुठेतरी कमी पाहायला मिळाला. उत्साह जास्त होता. त्याच्या जोरावरती निर्धाव चेंडू नक्कीच आहे. या खेळपट्टीवरती टप्पा पडल्यानंतर बाउन्स झाला चेंडू आणि सरप्राईज झाले फलंदाज. त्याच्या जोरावरती निर्धाव चेंडूची सांगता. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 31 या आकड्यावरती. गोलंदाज केवल हा ट्रॅकर चेंडू इथे ओळखता आला नाही. हवेतनी स्टॅम्प स्ट्रोक पण मिळालाय जीवनदान. आणि नक्कीच असं म्हटलं ना की क्रिकेट विश्वामध्ये जेव्हा जेव्हा एखाद्या फलंदाजी झेल सुटली आहे तेव्हा तेव्हा त्याचा मात्र थैमान बघितलाय मैदानावरती. आणि इथे मात्र जयेश सारख्या फलंदाजाची झेल सुटली आहे. ती कितपर्यंत महागडी ठरेल हे येणाऱ्या वेळामध्ये नक्कीच कळेल. धावसंख्या 1 ने वाढेल. जाऊन पोहोचते 31. पुढचा चेंडू यावेळेस पंचांचा इशारा काय तर वाईट अतिरिक्त धाव असेल. आणखी 1 धावेने 1 ने वाढेल. जाऊन पोहोचते 32 या आकड्यावरती. चेंडूंचा जर विचार केला तर चेंडूचा खेळ आतापर्यंत संपन्न झाला तो 3. म्हणजे या षटकातील अजून देखील 3 षटकांचा खेळ बाकी असेल. पुढचा चेंडू यावेळेस चांगल्या पद्धतीने एक्स्ट्रा कव्हरच्या रेजरमध्ये प्रहार केलाय चेंडूला. खेळाडू पाठीमागे नक्कीच तैनात आहे. कलेक्ट करेपर्यंत 1 धाव कंप्लीट केली जाते. आणि या एका धावेच्या जोराने धावसंख्या 1 ने वाढेल. अगदी जाऊन पोहोचते 33 आकड्यावरती. 33 रन्स ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. 2 विकेटच्या नुकसानवरती 33. 69 धावांचा पाठलाग करताना पुढचा चेंडू इथे देखील प्रहार केलाय. खेळाडू आतिश पाठीमागे तैनात आहे. करतोय कलेक्ट. आणखी 1 विकेट मैदानाच्या आसराला. कमॉडिजे. मध्ये आहेत. त्या दबावाचा फायदा मात्र आवळे संघ येणाऱ्या चेंडूवरती उचलेल काय. पुढचा चेंडू लोअर फुल टॉस. इथे मात्र ऑर्थोडॉक्स कॉर्नरच्या रिजन मध्ये खेळाडू असेल तैनात. कलेक्ट करून फेकी पर्यंत 1 सिंगल धाव जमवली जाते. आणि त्या सिंगल धावेच्या जोराने धावसंख्या जाऊन पोहोचेल 36.
35 या आकड्यावरती. 35 35 धावसंख्या जोडली गेली फळकावरती. अगदी चेंडूचा जर विचार केला तर 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 69 धावांचा पाठलाग करताना 3 विकेटच्या नुकसानवरती 35 धावसंख्या. आता मात्र विजयासाठी 6 चेंडू आणि 34 धाव्यांची गरज. गोलंदाजीवरती गोलंदाज महेश या संघाचा कर्णधार सज्ज होतोय. शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन 6 चेंडू विजयासाठी 34 धावांची गरज असेल. 6 चेंडू मध्ये जवळजवळ 5 मोठे फटके हे मारावेच लागतील. पहिला चेंडू महेश यांचा स्ट्रायकर एंडला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. स्वप्नील सज्ज झालाय. हा ट्रॅकर चेंडू टप्पा पडल्यानंतर उसळी घेतली आणि सरळ जाऊन शरीराला आदळलाय. पंचांचा इशारा निर्धाव चेंडूची सांगता नक्कीच होईल आणि या निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर आता मात्र समीकरण बदलताना पाहायला मिळेल. जाऊन पोहोचेल 5 चेंडू 34 धावा. पुन्हा एकदा महेश औपचारिकताच बाकी असेल. आता मात्र अतिरिक्त चेंडू जर हाताळले गेले तर पुन्हा एकदा टीम आवळे संघ इथून पलटवार देईल. पण त्या अतिरिक्त चेंडू मात्र टीम पहारे संघ हाताळेल का हे देखील बघणं गरजेचं आहे. 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या फळकावरती 37 या आकड्यावरती 36 या आकड्यावरती जाऊन पोहोचले गेली आहे. म्हणजे आता मात्र विजयासाठी 33 धावांची गरज असेल. हा चेंडू इथे मात्र नो पद्धतीने हाताळला गेलाय. बिमरच्या स्वरूपामध्ये हा चेंडू पंचांचा इशारा पुढच्या चेंडूवरती असेल फ्री हिट. विजयासाठी 4 चेंडू आणि 33 धावांची गरज 32 धावांची गरज. 4 चेंडू 32 धावा. पुढचा चेंडू आहे फ्री हिट. यावेळेस फ्री हिटच्या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न नक्कीच होता. अगदी लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये चेंडू मात्र ट्रॅव्हल झाला. फेकी पर्यंत एकच धाव आणि त्या एका धावेच्या जोराने धावसंख्या जाऊन पोहोचली गेली आहे 38 या आकड्यावरती. म्हणजे अजून देखील 31 धावांची गरज. 3 चेंडू 31 धावा. यावेळेस निर्धाव चेंडूची नक्कीच सांगता होईल. यापुढील होणारी मॅच टीम पारिवली आणि विपक्षामध्ये टीम मित स्पोर्ट्स कब्बाड बी. दोन्ही संघ रेडी राहायचंय. इथे मात्र विकेट मिळतोय. स्वप्नील फलंदाज होतोय बाद. एक शेवटचा अंतिम चेंडू बाकी असेल. हा चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा हवेत मिस टाइम स्ट्रोक नक्कीच पण नो मॅन्स लँड मध्ये ट्रॅव्हल होतोय आणि या चेंडूच्या पाठीमागे जर बघितलं गेलं तर टीम पहारे संघ विजयाचं नाणं फुकून जाऊन पोहोचले दुसऱ्या सत्रामध्ये. चला दुसऱ्या सत्रात पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला मित स्पोर्ट्स कब्बाड बी असेल. विपक्षामध्ये संघ आहे दरम्यान आवळे संघाचा कर्णधार टीम आवळे. आपला कर्णधार आमच्यापर्यंत जोडा प्लीज. आणि या मॅचचा हिरो रुपेश. मॅन ऑफ द मॅच रुपेश. विनंती करतोय आपल्याला मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक घेऊन जायचंय.